नमस्कार, बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। नांदुरा में शिव जयंती के अवसर पर युवा जिलाध्यक्ष आजाद पठान समाजवादी पार्टी ने नांदुरा पुलिस स्टेशन के थानेदार जयवंत सातव साहेब को महाराष्ट्र के दैवत छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा भेंट की। साथ ही शिव जयंती मिरवणुक के दौरान शहर में शांति, भाईचारा व कानून व्यवस्था बनाए रखने हेतु निवेदन किया गया। 17/2/2026 रोजी माननीय नांदुरा ठाणेदार साहेब यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन एक निवेदन देण्यात आले। निवेदनाचा विषय माननीय ठाणेदार साहेब यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना एक निवेदन देण्यात आले। निवेदनाचा विषय आहे की नांदुरा शहरात दिनांक 19/2/2025 व मार्च महिन्यात शिवजयंती निमित्त निघणाऱ्या निवडणुकीत कायदा व्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त व प्रतिबंधक उपाययोजना करण्याची विनंती आज विनंती अर्जाद्वारे करण्यात आलेली आहे। कारण की छत्रपती दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। नांदुरा शहरात सर्व धार्मिक समाज एकोप्याने व शांततेने वास्तव्यात असला तरी मागील काही वर्षापूर्वी मिरवणूक दरम्यान काही अनुचित प्रकार घडून सामाजिक वातावरणाला गाळबोट लागलेले आहेत। भविष्यात कोणी अनुचित अथवा अनुचित घटना घडू नये तसे हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्य शांतता कायदा सुव्यवस्था अभूत राहावी या उद्देशाने आम्ही नांदुरा शहराचे प्रतिष्ठित नागरिक व समाजवादी पार्टीच्या वतीने आज खालील प्रमाणे निवेदन माननीय ठाणेदार साहेब यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना दिलेला आहे। आमच्या खालील ठाम मागण्या आहे की शिवजयंती मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात संवेदनशील ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा। संपूर्ण मिरवणूक मार्गावर 2 कॅमेरे सतत देखरेख ठेवण्यात यावी। शासन नियमानुसार परवानगी प्राप्त मर्यादेपर्यंत साऊंड सिस्टीम वापरण्याच्या सक्त सूचना देण्यात यावे। वादग्रस्त भडकाऊ धार्मिक भावना दुखारी अथवा सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या गाणी वाजवण्यात कडक प्रतिबंध करण्यात यावा। निवडणुकी दरम्यान वादग्रस्त मंजूर घोषणा वक्तव्य तसेच अत्यंत बॅनर पोस्टर यावर पूर्ण बंदी घालण्यात यावी। बाहेर गावून येणाऱ्या तसेच दारूच्या नशेत निवडणुकीत सहभागी होणाऱ्या व्यक्तीवर विशेष लक्ष ठेवून तत्काळ प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी व हिंदू मुस्लिम सामाजिक एका बाधा आणू शकणाऱ्या समाजकर्ता गटावर गुप्त पाळा ठेवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। निवडणूक ज्या मार्गाने जाणार आहे त्या संपूर्ण मार्गावर सर्व जाती धार्मिक स्थळे मस्जिद मंदिर दर्गा या प्रांत येथे कडक व विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा जेणेकरून कोणती अनुचित प्रकार घडू नये। बहुतेक शांतता व कायदा व्यवस्था तसेच प्रश्न बंधुभाव खास कायम राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण अनुचित घटना घडू नये यासाठी 2 कॅमेरे पुरेसा पोलीस बंदोबस्त प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात यावी ही नम्र विनंती असं आज निवेदन देण्यात आलं आहे। कारण की शिवाजी महाराज हे महाराष्ट्र आराध्य दैवत आहे। हे कुणी एका जातीचे नसून हे सर्व हिंदू मुस्लिम बौद्ध दलित भारतातील प्रत्येक नागरिकाचे आराध्य दैवत आहे। यात कोणी शंका नाही। मात्र काही समाजकंटक व सत्ताधारी पक्ष हे महापुरुषाच्या नावावर घाणेरडे अपेक्षा करून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचे वारंवार प्रयत्न करत आहे। कारण की शिवाजी महाराज यांनी जेव्हा अफजल खान यांचे वध केले व त्यांचे वध केल्यानंतर त्यांनी त्यांचे माते मा जिजाऊ यांना विचारले की माते याचा आता काय करायचा। त्यावेळी मा जिजाऊ यांना स्पष्टपणे शिवाजी महाराज यांना आदेश दिले होते की जोपर्यंत माणूस जीवित असतो तोपर्यंत आपला तो शत्रू असते, माणूस मेला त्याच्यासोबत शत्रुता खत्म होते। म्हणून अफजल खान यांना सन्मानपूर्वक मुस्लिम रीतिरिवाजप्रमाणे त्याची दफनविधी करण्यात यावी। म्हणून आता हा प्रश्न पडत आहे की भारतीय जनता पार्टी व काही असामाजिक तत्व वारंवार जे महापुरुष या जगातून गेलेले आहेत ते कोणतेही समाजाचे असो त्यांच्या विरोधात बोलून एका प्रकारे मा जिजाऊ यांच्या वक्तव्याचा व यांच्या आदेशाचा पालन करत नाही हे स्पष्ट दिसत आहे। म्हणून सत्ताधारी पक्ष व असामाजिक तत्व यांच्या कोणत्याही व्यक्तीकडे नागरिकांनी लक्ष देऊ नये व शांततापूर्वक आपल्या महाराष्ट्रात आपले आराध्य दैवत महाराष्ट्राचे शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे शांततापणे पार पाडावी ही नम्र विनंती।